जुन्या प्रकरणामध्ये आता खरात अडचणीत सापडण्याची शक्यता आहे। विकास दिवटे आत्महत्या प्रकरणाची आता फाईल उघडली जाणार आहे। 2022 मध्ये या प्रकरणाचा पुन्हा आता तपास होण्याची शक्यता आहे। शिर्डी पोलिसांकडून न्यायालयामध्ये प्रस्ताव सादर झालेला आहे। या प्रकरणामध्ये फिर्यादीत नाव असताना भोंदू खरातचं नाव चार्जशीट मधून मात्र वगळण्यात आलेलं होतं। आता ही फाईल पुन्हा उघडण्यात येणार आहे आणि या संदर्भात आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी कुणाल जमदाडे सध्या आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत। कुणाल, काय नेमकं या प्रकरणाचे अपडेट येतात? ही फाईल पुन्हा एकदा उघडली जाणार आहे, त्यामुळे अशोक खरातच्या अडचणी आणखी वाढणार। 2022 साली साई संस्थांचा कर्मचारी विकास दिवटे या कर्मचाऱ्याने जाताला कंटाळून आत्महत्या केली होती। त्यामध्ये त्याच्या पत्नीचे माहेरचे होते आणि अशोक खरात हा देखील असल्याचं जे आहे ते समोर आलेलं आहे। आणि त्यामध्ये अशोक खरातचं जेव्हा विकास दिवटे या कर्मचाऱ्याने आत्महत्या केली तेव्हा सुसाईड नोटमध्ये अशोक खरात याच्या त्रासाला कंटाळून मी आत्महत्या करत आहे अशी नोट जी आहे ती पोलीस प्रशासनाला मिळाली होती। मात्र भोंदू खरात जो आहे तो त्या प्रकरणामध्ये जुन्या प्रकरणामध्ये पुन्हा अडचणीत सापडण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जात आहे आणि साई संस्थांचे कर्मचारी विकास दिवटे यांच्या आत्महत्या प्रकरणी न्यायालयात पोलिसांकडून आता नवीन प्रस्ताव सादर करण्यात आलेला आहे। आणि या प्रकरणामध्ये फिर्यादीत नाव असताना भोंदू खरातचं नाव जे आहे ते चार्जशीट म्हणून वगळण्यात आलं होतं आणि तत्कालीन तेव्हाचे जे पोलीस अधिकारी होते किंवा कर्मचारी होते त्यांनी हा प्रकार केल्याचं जे आहे ते निदर्शनास आलेलं आहे। आणि मयत विकास दिवटे याच्या भावाने आता तेव्हा दिलेल्या तक्रारीनंतर पुन्हा देखील आता एक न्यायालयामध्ये तक्रार दाखल केली आहे। त्यामुळे शिर्डी पोलीस जे आहेत ते ऍक्टिव्ह झालेले आहेत। आता सरकारी वकिलांचा अभिप्राय घेऊन शिर्डी पोलीस जे आहे ते पुढील कारवाई करणार आहे। मात्र तेव्हा अशोक खरात हा देखील त्यामध्ये आरोपी होता, मात्र त्याचं नाव चार्जशीट म्हणून कसं कुठल्या पद्धतीने वगळण्यात आलं, नेमकं काय कारण देण्यात आलं हे देखील आता समोर येण्याची शक्यता आहे। ठीक, धन्यवाद कुणाल दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। कुणाल जमदाडे आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर थेट शिर्डीमधून जोडले गेले होते।